नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इफ एल्स जो स्टेटमेंट आहे, इफ एल्स स्टेटमेंट वरती जे काय ऍप्टिट्यूड क्वेश्चन विचारले जातील ते क्वेश्चन्स आपण काय बघणार आहे. कशा पद्धतीने ऍप्टिट्यूड क्वेश्चन्स असतात आणि ते कशा पद्धतीने सॉल्व्ह केला जातोय, कशा पद्धतीने तो एक्झिक्यूट होतोय, ह्याचे सगळे कन्सेप्टचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स आपण काय ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला काय पुढे हेल्पफुल होईल. मग या व्हिडिओमध्ये आपण इफ एल्सचे जे काही स्टेटमेंटचे जे काही ऍप्टिट्यूड क्वेश्चन्स आहेत ते आपण बघणार आहे. ओके, चला तर आपण चालू करूया. पहिला क्वेश्चन काय व्हॉट इज द आउटपुट, म्हणजेच काय एक प्रोग्राम दिलेला आहे आणि या प्रोग्रामचा आउटपुट काय येणार आहे तो तुम्हाला सांगायचा आहे. ओके, या प्रोग्राम मध्ये काय आपण इफ स्टेटमेंट तुम्हाला दिसतोय बघा. मग पहिल्यांदा आपण बघूया की इफ स्टेटमेंट कशा पद्धतीने काम करतो. मग पहिल्यांदा काय इफ जो आहे तो काय पहिल्यांदा ज्यावेळी प्रोग्राम कंट्रोल इफ स्टेटमेंट मध्ये येतो, मग इफ स्टेटमेंटचा सिंटॅक्स बघा कशा पद्धतीने असतो. ओके, इथं जरी तुम्ही कर्ली ब्रॅकेट नाही दिला तरी चालतो. ओके, मग ज्यावेळी प्रोग्राम कंट्रोल इफ स्टेटमेंट मध्ये येतो पहिल्यांदा काय केला जातो, कंडिशन चेक केला जातोय. जर तुमचा कंडिशन काय असेल ट्रू असेल तर हा जो स्टेटमेंट आहे हा स्टेटमेंट काय होणार, एक्झिक्यूट होणार. आणि स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यावरती काय होतोय, ह्या इफच्या काय होतोय बाहेर पडतोय. बघा पहिल्यांदा कंडिशन चेक केली जाते, कंडिशन जर ट्रू असेल तर स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. स्टेटमेंट एक्झिक्यूट झाला की कुठं जातोय, एंडला जातोय. ओके, म्हणजे इफच्या ह्या ब्लॉकच्या बाहेर पडतो. ओके, मग तसंच आता आपल्याला इथं बघायचं काय की एक व्हेरिएबल आहे एक्स आणि त्याची व्हॅल्यू काय 10 आणि इफ मध्ये काय कंडिशन दिलाय की 10 इज ग्रेटर दॅन 5 आहे का. मग आता बघा की 10 इज ग्रेटर दॅन 5 आहे का मग इथं कुठला ऑपरेटर आहे, रिलेशनल ऑपरेटर आहे. मग रिलेशनल ऑपरेटर काय करतोय, कंडिशन जर ट्रू असेल तर 1 रिटर्न देणार आहे, कंडिशन जर फॉल्स असेल तर 0 रिटर्न देणार आहे. मग आता मला सांगा 10 इज ग्रेटर दॅन 5 आहे का, आहे, म्हणजे तुमचा कंडिशन काय झाला, ट्रू झाला. मग हा जो ग्रेटर दॅन ऑपरेटर आहे, रिलेशनल ऑपरेटर आहे, आपल्याला व्हॅल्यू देतो काय 1. मग इथं काय झाला की इफ 1 झाला. मग इफ 1 याचा अर्थ काय, 1 याचा अर्थ काय झाला ट्रू. 1 याचा अर्थ काय झाला, ट्रू. ओके, मग आता इथं कंडिशन तुमचा काय झाला, ट्रू झाला. मग ज्यावेळी कंडिशन ट्रू असेल त्यावेळी काय केला जातो, स्टेटमेंट एक्झिक्यूट केला जातोय. मग आता स्टेटमेंट मध्ये काय लिहिलो आपण की ए ची व्हॅल्यू आपण म्हणजे ए हा काय करायला लागलो आपण प्रिंट करायला लागलोय. मग हा स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यावरती कुठे येणार आहे, या इफ स्टेटमेंटच्या बाहेर येणार आहे. मग इफ स्टेटमेंटच्या बाहेर आपण काय लिहिलंय, एक बी ही व्हॅल्यू काय करायला लागलोय, प्रिंट करायला लागलोय. मग आता इथं बी ची व्हॅल्यू सुद्धा काय होणार, प्रिंट होणार, म्हणजे बी सुद्धा काय होणार प्रिंट होणार. मग आउटपुट काय येणार ए आणि बी. ह्या पद्धतीने काय हा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह होतो. ओके, चला तर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम काय सांगितलेला आहे, आता इथं तुम्हाला इफ एल्स स्टेटमेंट दिलेलं आहे बघा. मग आता बघा पहिल्यांदा आपण बघूया की इफ एल्स स्टेटमेंट कशा पद्धतीने वर्क होतं. मग काय इफ त्याचा सिंटॅक्स बघा, इफ काय असतो, कंडिशन अँड स्टेटमेंट 1 एल्स स्टेटमेंट 2. बघा ज्यावेळी प्रोग्राम कंट्रोल इफ स्टेटमेंट मध्ये येतोय कंडिशन काय केला जातो, चेक केला जातोय. कंडिशन जर तुमचा ट्रू असेल तर काय केला जातो, स्टेटमेंट 1 एक्झिक्यूट होतं आणि स्टेटमेंट 1 एक्झिक्यूट झाला की काय होणार आहे, इफच्या बाहेर येणार, म्हणजे इफ एल्स स्टेटमेंटच्या बाहेर येतो. आणि कंडिशन जर तुमचा फॉल्स असेल तर काय केला जातो, स्टेटमेंट 2 जो आहे तो 2 एक्झिक्यूट केला जातोय. आणि स्टेटमेंट 2 एक्झिक्यूट झाला की तरी तोही काय होणार आहे, ह्या इफ एल्स स्टेटमेंटच्या बाहेर येणार. मग ह्या पद्धतीने काय होतो, इफ एल्स स्टेटमेंट जो आहे तो वर्क होतोय. मग चला तर आपण बघूया इथं काय इफ एक्स इक्वल टू काय 0 आहे आणि इथं इफ मध्ये काय दिलाय एक्स. मग इफ मध्ये एक्स देतोय याचा अर्थ काय झाला, इफ मध्ये तुम्ही काय लिहिलाय 0 लिहिलाय. मग 0 यानी की काय झाला फॉल्स, म्हणजे तुमचा जो कंडिशन आहे तो कंडिशन काय झाला, फॉल्स झाला. मग ज्यावेळी कंडिशन फॉल्स होईल त्यावेळी काय केलं जातोय, स्टेटमेंट 2 जो आहे तो एक्झिक्यूट केला जातोय. म्हणजेच ह्याचा जो आउटपुट येणार आहे तो आउटपुट येणार काय फॉल्स. ओके, मग हा स्टेटमेंट काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. ओके, चला तर नेक्स्ट आपण थर्ड प्रॉब्लेम बघूया की काय आहे.
आता इथे तुम्हाला एक इफ एल्स स्टेटमेंटच दिलेला आहे. मग इफ मध्ये काय दिलेलं आहे बघा, 5 दिलेला आहे. इफ मध्ये काय दिलेलं आहे 5. मग 5 हा काय हो, नॉन झिरो एलिमेंट आहे. नॉन झिरो एलिमेंट आहे. मग आता नॉन झिरो एलिमेंट म्हणजेच काय की नॉन झिरो एलिमेंट जेवढे काही एलिमेंट असतात ते सगळे काय असतात तो तुमचे ट्रू असतात. नॉन झिरो एलिमेंट जे असणार आहेत ते काय आहे तो सगळे तुमचे ट्रू असणार आहेत. मग इथं 5 एनजेस काय झाला तुमचा ट्रू. ओके, मग तुमचा कंडिशन काय झाला इथं ट्रू झाला. मग कंडिशन जर तुमचं ट्रू असेल तर जो काय इफ स्टेटमेंट आहे, इफ स्टेटमेंट मध्ये जो काही लिहिलेला आहे तो काय होतोय एक्झिक्यूट होतोय. म्हणजे ह्याचा आउटपुट जो काय असणार आहे तो काय असणार आहे हॅलो. ओके, चला नेक्स्ट आपण प्रॉब्लेम बघूया. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम काय सांगितलेला आहे, इथं सुद्धा आपण इफ एल्स स्टेटमेंटच आहे दिलेला आहे तुम्हाला. मग इफ मध्ये तुम्हाला काय दिलाय -10 दिलाय. मग आता मला सांगा -10 हा जो आहे तोही काय हो नॉन झिरो एलिमेंट आहे. तोही काय हो नॉन झिरो एलिमेंट आहे. मग नॉन झिरो एलिमेंट काय असतोय तुमचा ट्रू असतो. नॉन झिरो एलिमेंट काय असतोय ट्रू असतोय. मग तुमचा हा इफ जो कंडिशन जो आहे तो कंडिशन काय झाला ट्रू झाला. मग कंडिशन ज्यावेळी ट्रू होईल त्यावेळी काय इफ स्टेटमेंट जो आहे तो एक्झिक्यूट होतोय. ओके, मग इथं आउटपुटला काय येणार एस. ओके, मग ह्या पद्धतीनं हा प्रॉब्लेम काय सॉल्व्ह झालेला आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम आपण बघूया. काय की एक व्हेरिएबल दिलेला आहे आणि इथं सुद्धा आपल्याला काय इफ एल्स स्टेटमेंट दिलेला आहे. इफ एल्स स्टेटमेंट मध्ये काय दिलंय बघा, मग पहिल्यांदा डिक्लेअर केलोय ए ची व्हॅल्यू किती 20 आहे. मग इथं काय म्हणलेत इफ ए इक्वल टू 0, ए इक्वल टू 0 बरोबर आहे. मग ए इक्वल टू 0 हा का कंडिशन आहे का हो, नाही आहे बरोबर. हा आपण काय करायला लागलोय की ए मध्ये 0 ही व्हॅल्यू काय करायला लागलोय आपण असाइन करायला लागलोय. ओके, मग हे जे असाइनमेंट ऑपरेटर आहे हे असाइनमेंट ऑपरेटर काय असतो तुमचा फॉल्स असतो. हा तुमचा काय असतो फॉल्स असतोय. म्हणजे इथं तुमचा कंडिशन काय झाला ट्रू झालाय का नाहीये. जर कंडिशन ट्रू नसेल तर काय हो इफ स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार का नाही होणार. मग इथं कंडिशन तुमचा काय फॉल्स आहे. मग ज्यावेळी कंडिशन फॉल्स असेल त्यावेळी जो एल स्टेटमेंट आहे तो एल स्टेटमेंट काय होतोय एक्झिक्यूट होतोय. म्हणजे इथं आउटपुटला काय येणार तुम्हाला फॉल्स. ओके, चला तर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम काय आहे बघा. इथं आपल्याला काय दिलाय की इफ स्टेटमेंट दिलाय. एक व्हेरिएबल आहे काय इंट ए इक्वल टू काय 5 आहे आणि इफ मध्ये काय सांगितलंय की ए इक्वल टू 5 आहे का. मग आता ए ची व्हॅल्यू काय 5 आहे. मग 5 इक्वल टू 5 आहे का आहे. मग हा तुमचा कुठला ऑपरेटर आहे रिलेशनल ऑपरेटर आहे. मग रिलेशनल ऑपरेटर आपल्याला कंडिशन जर ट्रू असेल तर काय रिटर्न देतोय 1 रिटर्न देतोय, अदरवाईज 0 रिटर्न देतोय. मग इथं 5 इक्वल टू 5 आहे का आहे. तर कंडिशनल ऑपरेटर काय रिटर्न देणार आपल्याला 1 रिटर्न देणार. मग 1 याचा अर्थ काय झाला ट्रू. मग इथं कंडिशन तुमचं काय ट्रू आहे. मग आउटपुट काय जो करेक्ट आहे तो करेक्ट हा जो मेसेज आहे तो मेसेज काय होणार प्रिंट होणार. ओके, क्लिअर झाला. आता चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया आपण. बघा इथं आपल्याला काय दिलेलं आहे की एक व्हेरिएबल आहे इंट ए इक्वल टू काय 5 आणि इफ नेस्टेड इफ एल स्टेटमेंट आहे. इफ मध्ये काय ए इज ग्रेटर दॅन 2 सांगितलंय आणि ह्या अगेन या इफ मध्ये आणखी एक इफ आहे काय ए इज ग्रेटर दॅन 10 आहे का. ओके, जर असेल तर काय ए प्रिंट करायचं आहे, नसेल तर काय बी प्रिंट करायचं आहे. मग आता बघा ए ची व्हॅल्यू किती आहे 5 आहे. मग पहिल्यांदा इथं काय होणार 5 इज ग्रेटर दॅन 2 आहे का. मग हा कंडिशन तुमचा काय झाला ट्रू झाला. मग हा कंडिशन ट्रू झाला असेल तर इथं काय येणार 1 येणार. म्हणजे हा 1 म्हणजेच काय ट्रू. म्हणजे तुमचा कंडिशन काय झाला इथं ट्रू झाला. मग ट्रू असेल तर कुठल्या कशामध्ये येणार ह्या इफ मध्ये येणार. मग आता या इफ मध्ये आल्यावरती इथं काय कंडिशन दिलं की ए इज ग्रेटर दॅन 10 आहे का. मग 5 इज ग्रेटर दॅन 10 आहे का नाहीये. म्हणजे तुमचा हा जो कंडिशन आहे तो कंडिशन काय झाला फॉल्स झाला.
मग कंडिशन जर फॉल्स झाला असेल तर कुठला स्टेटमेंट एक्झिक्यूट होतोय, एल्स स्टेटमेंट जो आहे तो एक्झिक्यूट होतोय, म्हणजे आउटपुटला काय येणार हो, बी येणार. ओके, चला आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम काय सांगितलेला आहे की एक्स इक्वल टू काय 8 दिलेला आहे आणि इफ मध्ये काय सांगितलं की एक्स मॉड 2 इक्वल टू 0 आहे का. ओके, मग आता एक्स ची व्हॅल्यू किती आहे 8, मग 8 मॉड 2 इक्वल टू 0 आहे का, आहे. बघा आता 8 ला जर तुम्ही 2 ने डिवाइड केला तर 2 4 जा 8, बरोबर आहे. मॉड हा जो ऑपरेटर आहे, मॉड ऑपरेटर काय करतोय, रिमाइंडर फाइंड आउट करतोय. ओके, मग आता 8 मॉड 2 किती आला हो 0, मग 0 इक्वल टू 0 आहे का, तुमचा कंडिशन काय झाला हो, ट्रू झाला. मग कंडिशन जर ट्रू झाला असेल तर रिलेशनल ऑपरेटर आपल्याला काय देतोय, 1 रिटर्न देतोय, म्हणजे हा झाला तुमचा काय हो, ट्रू. म्हणजे इथं कंडिशन तुमचं काय हो, ट्रू आहे. जर कंडिशन ट्रू असेल तर काय होणार, हा जो स्टेटमेंट आहे हा स्टेटमेंट एक्झिक्यूट होतोय, म्हणजे प्रिंट काय होणार हो, E1. ओके, चला नेक्स्ट आपण प्रॉब्लेम बघूया. बघा इथं आता आपल्याला प्रॉब्लेम काय दिलाय बघा, की इफ स्टेटमेंट आहे, इफ स्टेटमेंट मध्ये 1 इज लेस दॅन 2 इज लेस दॅन काय हो 3 आहे. ओके, मग 1 इज लेस दॅन 2 लेस दॅन 3 आहे. मग आता बघा की मला सांगा की 1 इज लेस दॅन 2 आहे का, आहे. 1 इज लेस दॅन 2 आहे का, तर आहे, म्हणजे तुमचा कंडिशन काय झाला, तो ट्रू झाला. म्हणजे जर कंडिशन ट्रू असेल तर काय येणार आहे, 1 येणार आहे. मग आता इथं येणार राहायला काय आहे, 1 इज लेस दॅन 3 आहे का, मग 1 इज लेस दॅन काय हो 3 आहे, मग इथं काय येणार 1 येणार. मग 1 याचा अर्थ काय झाला, ट्रू, म्हणजे तुमचा कंडिशन काय झाला, ट्रू झालेला आहे. मग कंडिशन जर तुमचं ट्रू असेल तर काय हो, इफ स्टेटमेंट जो आहे तो काय होतोय, एक्झिक्यूट होतोय. म्हणजे इथे किती येणार हो, ट्रू ही व्हॅल्यू काय होणार, प्रिंट होणार. समजला आता हा कशा पद्धतीने सॉल्व्ह होतोय. चला नेक्स्ट प्रॉब्लेम आपण बघूया. चला नेक्स्ट काय सांगितलंय बघा, की ए ची व्हॅल्यू काय दिलाय, 5 दिलाय. आता काय 5 इज ग्रेटर दॅन 3 आहे का, कंडिशन तुमचं काय ट्रू आहे. मग कंडिशन ट्रू असेल तर आपल्याला माहित आहे इफ स्टेटमेंट जो आहे तो काय होतोय, एक्झिक्यूट होतोय, म्हणजे व्हॅल्यू काय होणार, इथं प्रिंट होणार. चला नेक्स्ट प्रॉब्लेम आपण बघूया. आता काय दिलंय बघा, एक एक्स ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे काय हो 10. मग आता मला सांगा 10 इज लेस दॅन 5 आहे का, नाहीये. म्हणजे तुमचा कंडिशन काय झाला हो, फॉल्स झाला. मग ज्यावेळी कंडिशन फॉल्स होईल त्यावेळी हा जो स्टेटमेंट मधला, हा जो इफ स्टेटमेंट मध्ये जो लिहिलेला आहे स्टेटमेंट, तो एक्झिक्यूट होणार आहे का, नाही होणार. मग कंडिशन तुमचा काय झालाय, फॉल्स झालाय. मग डायरेक्टली हा जो स्टेटमेंट आहे तो स्टेटमेंट काय होणार हो, एक्झिक्यूट होणार. मग काय येणार आउटपुट, बी येणार. ओके, चला नेक्स्ट प्रॉब्लेम आपण बघूया. बघा आता इथं काय सांगितलेलं आहे की ए ची व्हॅल्यू 2 दिलेला आहे आणि ए इक्वल टू 2, म्हणजेच काय 2 इक्वल टू 2 आहे का, आहे. म्हणजे तुमचा कंडिशन काय झाला हो, ट्रू झाला, बरोबर आहे. मग आणि कंडिशन ट्रू झाला की हा स्टेटमेंट काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. मग ह्या एक्झिक्यूट स्टेटमेंट मध्ये आपण काय लिहिलोय, A+2, मग ए ची व्हॅल्यू किती आहे 2, मग 3, म्हणजे आउटपुटला किती प्रिंट होणार, 5 ही व्हॅल्यू काय होणार हो, प्रिंट होणार. ओके, चला नेक्स्ट आपण प्रॉब्लेम बघूया. काय सांगितलंय बघा, की इफ ए, बरोबर, इफ ए दिलेला आहे. ओके, मग आता ए याचा अर्थ काय, ए हा कॅरेक्टर आहे. मग एचा ASCII व्हॅल्यू सुद्धा आहे, काय ASCII व्हॅल्यू आहे. ASCII व्हॅल्यू म्हणजेच काय, ए जो कॅपिटल ए आहे तो ए चा काय असतो, ASCII व्हॅल्यू असतो. कॅपिटल ए चा ASCII व्हॅल्यू काय हो, 65. म्हणजे इथं ए लिहिलं याचा अर्थ काय झाला, इफ 65. मग आता 65 हा जो आहे तो नॉन झिरो एलिमेंट आहे, नॉन झिरो एलिमेंट आहे. नॉन झिरो एलिमेंट हा ऑलवेज काय असतोय, ट्रू असतो, बरोबर आहे. म्हणजेच इथं काय झाला हो, इफ 1 म्हणजे ट्रू झाला. म्हणजे तुमचा कंडिशन इथं काय झाला हो, ट्रू झाला. मग ट्रू झाला असेल तर हा स्टेटमेंट जो आहे तो एक्झिक्यूट होतोय. म्हणजे इथं आउटपुटला काय येणार, ट्रू येणार. ओके, क्लिअर झाला आता. चला नेक्स्ट आपण प्रॉब्लेम बघूया. बघा आता इथं आपल्याला काय दिलंय बघा, की एक्स ची व्हॅल्यू काय दिलाय, 5 दिलाय. ओके, मग आता पहिल्यांदा 5 इक्वल टू 5 आहे का, आहे. म्हणजे कंडिशन तुमचं काय झाला, ट्रू झाला.
मग कंडिशन ट्रू झाला की काय होणार आहे, ह्या इफ स्टेटमेंट मध्ये येणार आहे. मग इथं कंडिशन काय दिलाय की 5 इक्वल टू 6 आहे का हो, नाही आहे, म्हणजे हा कंडिशन तुमचा काय झाला, फॉल्स झाला. मग फॉल्स झाला की काय होतोय, एल्स ब्लॉक जो आहे तो एल्स ब्लॉक काय होतोय, एक्झिक्यूट होतोय. म्हणजे इथं आउटपुटला काय येणार हो, बी येणार. ओके, चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. आता नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिलाय बघा की एक व्हेरिएबल दिलाय काय हो, इंट ए इक्वल टू काय हो 10 दिलाय. आणि इथं कंडिशन काय दिलाय बघा की इफ ए इज ग्रेटर दॅन 5 अँड ए इज लेस दॅन 20 आहे का. मग आता ए ची व्हॅल्यू किती आहे 10. मग आता 10 इज ग्रेटर दॅन 5 अँड 10 इज लेस दॅन 20 आहे का. मग आता मला सांगा 10 इज ग्रेटर दॅन 5 आहे का हो, आहे. म्हणजेच काय झाला की हा रिलेशनल ऑपरेटर आपल्याला काय रिटर्न देणार आहे, 1 रिटर्न देणार आहे. मग इथं काय अँड ऑपरेटर आहे. मग 10 इज लेस दॅन 20 आहे का, आहे. मग रिलेशनल ऑपरेटर काय रिटर्न देतो आपल्याला, 1 रिटर्न देतो. मग हा 1 म्हणजेच काय झाला, ट्रू. आणि हा 1 म्हणजेच काय झाला तुमचा ट्रू. मग हा लॉजिकल अँड ऑपरेटर आपल्याला काय रिटर्न देणार आहे, दोन्ही जर कंडिशन ट्रू असेल तर आपल्याला काय रिटर्न देतोय, 1 रिटर्न देतोय, अदरवाइज 0 रिटर्न देतोय. मग 1 याचा अर्थ काय झाला, ट्रू झाला. ओके, म्हणजे हा कंडिशन तुमचा काय झाला हो, ट्रू झाला. मग कंडिशन ट्रू झाला असेल तर तुमचा जो इफ स्टेटमेंट आहे तो इफ स्टेटमेंट काय होतोय, एक्झिक्यूट होतोय. म्हणजे आउटपुटला काय येणार आहे हो, सक्सेस. ओके, हा जो आहे तो प्रिंट होणार आहे. ओके, चला तर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. ओके, आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की एक्स इक्वल टू काय दिलेला हो, 5 दिलेला आहे. आणि इफ एक्स इज इक्वल टू काय दिलेला हो, 10 दिलेला आहे. ओके, एक्स इज इक्वल टू काय दिलेला आहे आपल्याला, 10 दिलेला आहे. मग हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम आपण वरती सॉल्व्ह केलेला आहे. ओके, मग हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे आणि मला कमेंट मध्ये काय हो आन्सर द्यायचा आहे. ह्याचा आन्सर काय येईल ते तुम्ही मला काय करायचं आहे, कमेंट मध्ये सांगायचं आहे. ओके, चला नेक्स्ट प्रॉब्लेम आपण बघूया. मग बघा आता नेक्स्ट प्रॉब्लेम काय सांगितलेला आहे की ए ची व्हॅल्यू 5 दिलेला आहे आणि बी ची व्हॅल्यू काय दिलाय, 10 दिलाय. मग आता इथे पहिला कंडिशन काय दिलाय बघा, ए इज ग्रेटर दॅन बी. मग आता 5 इज ग्रेटर दॅन 10 आहे का हो, नाहीये. म्हणजे तुमचा कंडिशन हितच काय झाला, तुमचा फॉल्स झाला. मग जर कंडिशन हिथं जर फॉल्स झाला असेल तर ह्या इफ स्टेटमेंट मध्ये येणार का, नाही येणार. बरोबर आहे. मग हा कंडिशन तुमचा फॉल्स झालाय म्हटल्यावरती डायरेक्टली जो तुमचा एल्स आहे त्या एल्स मध्ये जो स्टेटमेंट तुम्ही लिहिलेला आहे तो स्टेटमेंट काय होणार हो, प्रिंट होणार. म्हणजे इथं आउटपुट काय येणार हो, सी जो आहे तो सी प्रिंट होणार. ओके, चला तर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम काय सांगितलाय बघा, इथं प्रिंट एफ हॅलो. बरोबर आहे, प्रिंट एफ हॅलो आणि प्रिंट एफ काय वर्ल्ड दिलाय. आता हा प्रॉब्लेम जरा व्यवस्थित समजून घ्या. ओके, मग पहिल्यांदा बघा काय दिलाय, इफ ओके प्रिंट एफ हॅलो, प्रिंट एफ हॅलो. ओके, मग आता बघा पहिल्यांदा काय झालाय की प्रिंट एफ फंक्शन जो आहे तो प्रिंट एफ फंक्शन काय झाला हो, एक्झिक्यूट झालाय. मग प्रिंट एफ फंक्शन एक्झिक्यूट झालाय म्हटल्यावरती इथं प्रिंट काय होणार आहे, हॅलो होणार आहे. प्रिंट काय होणार आहे, हॅलो होणार आहे. आता बघा की प्रिंट एफ फंक्शन हा आपल्याला माहित आहे की आतापर्यंत माहित होता की प्रिंट एफ फंक्शन हा काय करतोय, एखादा मेसेज किंवा एखादी व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी आपण याचा यूज करतोय. पण प्रिंट एफ फंक्शनचं आणखी एक काम काय हो की जो आपण मेसेज जो प्रिंट केलेला आहे ना त्या मेसेज मध्ये जेवढे काही कॅरेक्टर असतील तेवढे कॅरेक्टर आपल्याला काय करतोय, रिटर्न देतोय. मग हॅलो तर प्रिंट झाला. मग हॅलो प्रिंट झाल्यावरती ह्याच्यामध्ये कॅरेक्टर किती आहेत, 5 कॅरेक्टर आहेत. मग तो 5 कॅरेक्टर काय करतोय, रिटर्न देतोय. मग 5 यानी की काय झाला, 5 हा नॉन झिरो एलिमेंट झाला. बरोबर आहे, नॉन झिरो एलिमेंट झाला. मग नॉन झिरो एलिमेंट हा काय ट्रू आहे. म्हणजे तुमचा कंडिशन काय झाला, इथं ट्रू झाला. मग कंडिशन ट्रू झाल्यावरती हा जो स्टेटमेंट आहे तो स्टेटमेंट काय होतोय, एक्झिक्यूट होतोय. म्हणजेच काय प्रिंट काय होणार, हॅलो वर्ल्ड. ह्या पद्धतीनं काय होतोय, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय. बघा हा कन्सेप्ट तुम्हाला माहित होतं का
की काय प्रिंट एफ फंक्शन. आता बघा सपोज फॉर एक्झाम्पल मी आता इथे एक मेसेज प्रिंट केलो, प्रिंट एफ, ओके हाय, ओके. मग आता हाय हा मेसेज प्रिंट होणार, पण प्रिंटएफ फंक्शन काय करणार आहे, जेवढे मेसेज प्रिंट केलेला आहे ना त्याच्यामध्ये किती कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर आपल्याला काय करतोय रिटर्न देतोय. म्हणजे इथे किती कॅरेक्टर आहेत 2. मग ह्याचा प्रिंटएफ फंक्शन आपल्याला 2 ही व्हॅल्यू काय करतोय रिटर्न देतोय. ओके चला नेक्स्ट प्रॉब्लेम आपण बघूया. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम काय सांगितलेला आहे की इफ नॉट झिरो. आता बघा झिरो याने की काय झाला तुमचा फॉल्स झाला. झिरो म्हणजेच काय हो फॉल्स. ओके मग हा जो नॉट ऑपरेटर आहे तो नॉट ऑपरेटर काय करतोय, जर सपोज तुमचा कंडिशन काय असेल ट्रू असेल त्याला फॉल्स करतो आणि जर फॉल्स असेल तर त्याला काय करतोय ट्रू करतोय. म्हणजे इथं नॉट झिरो लिहिला याचा अर्थ काय झाला 1 झाला. ओके मग 1 याचा अर्थ काय झाला तुमचा कंडिशन ट्रू झाला. मग कंडिशन जर ट्रू असेल तर काय होणार इफ स्टेटमेंट जो आहे तो एक्झिक्यूट होतोय. म्हणजे इथं आउटपुटला काय येणार ए ही व्हॅल्यू काय होणार हो प्रिंट होणार. ओके चला तर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. आता इथं बघा नेक्स्ट प्रॉब्लेम काय सांगितलेला आहे की ए ची व्हॅल्यू काय दिलाय 5 दिलाय. मग आता मला इफ स्टेटमेंट दिलाय बघा. इफ मध्ये काय हो 5 इज ग्रेटर दॅन 3 आहे का, म्हणजे तुमचा कंडिशन हा काय झाला ट्रू झाला. मग कंडिशन ट्रू असेल तर कुठे येणार इथे येणार. मग आता इथं काय दिलंय परत कंडिशन 5 इज लेस दॅन 10 आहे का, आहे. म्हणजे कंडिशन तुमचा काय झाला इथं पण ट्रू झाला. मग ट्रू असेल तर कुठं आला आतमध्ये या इफ स्टेटमेंटला येणार. मग इथं काय लिहिलो आपण 5 इक्वल टू 5 आहे का, कंडिशन तुमचं काय झाला हो ट्रू झाला. मग कंडिशन ट्रू झाला असेल तर काय एक्झिक्यूट होणार करेक्ट हा जो स्टेटमेंट आहे स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. मग आउटपुट काय येणार जो करेक्ट आहे तो करेक्ट. ओके क्लिअर झाला. आता चला नेक्स्ट प्रॉब्लेम आपण बघूया. बघा आता नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की याचा आउटपुट आपल्याला काय येईल बघायचं आहे. मग आता काय दिलाय की ए ची व्हॅल्यू 1 दिलाय बरोबर आहे. मग आता इफ ए प्लस प्लस बरोबर इफ ए प्लस प्लस. मग आता इथं काय दिलो आपण इफ ए प्लस प्लस हा काय पोस्ट इन्क्रीमेंट आहे. पोस्ट इन्क्रीमेंट काय काम करतोय पहिल्यांदा स्वतःमध्ये जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू इथं देतो एक्सप्रेशनला, मग स्वतःमध्ये काय करून घेतोय इन्क्रीमेंट करून घेतोय. मग इथं काय झाला इफ 1 झाला. मग 1 याचा अर्थ काय झाला तुमचा ट्रू. मग कंडिशन ट्रू झाल्यावरती हा स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. मग हा स्टेटमेंट मध्ये काय प्रिंट केलं आपण ए. मग इथं 1 दिला ऍज इट इज आणि मग तो स्वतःमध्ये काय करून घेतला एक न व्हॅल्यू इन्क्रीमेंट करून घेतला. मग ए ची व्हॅल्यू इथं किती प्रिंट होणार आहे 2 ही व्हॅल्यू काय होणार प्रिंट होणार. ओके मग ह्या पद्धतीने काय होतं पोस्ट इन्क्रीमेंट काम करतं. ओके चला नेक्स्ट प्रॉब्लेम आपण बघूया. काय हो की ए ची व्हॅल्यू काय दिलेला आहे 0 दिलेला आहे. ए ची व्हॅल्यू काय दिलाय 0 दिलाय. ओके हा प्री इन्क्रीमेंट आहे. मग आता प्री इन्क्रीमेंट काय काम करतोय पहिल्यांदा स्वतःमध्ये एक न व्हॅल्यू इन्क्रीमेंट करतोय. म्हणजेच इथं 0 होता इथं किती झाला 1. ओके मग आता 1 याचा अर्थ काय झाला तुमचा ट्रू झाला. ओके मग कंडिशन तुमचं काय झालं ट्रू झाला. मग इथं आउटपुटला काय प्रिंट होणार 1 ही व्हॅल्यू काय होणार प्रिंट होणार, कारण ए ची व्हॅल्यू पहिल्यांदा 0 होता. मग नंतर प्री इन्क्रीमेंट काय काम करायला की ए मध्ये काय करून घेतला एक ने इन्क्रीमेंट करून घेतला. ओके चला नेक्स्ट प्रॉब्लेम आपण बघूया. बघा आता एक्स ची व्हॅल्यू इथं काय दिलेला आहे 10 दिलेला आहे. ओके मग आता मला सांगा इथं कंडिशन काय दिलं 10 इज ग्रेटर दॅन 5 आहे का, आहे. म्हणजे कंडिशन तुमचा काय झाला ट्रू झाला. ओके मग कंडिशन ट्रू झाला असेल तर कुठं येणार परत इथं येणार. मग इथं कंडिशन काय दिलाय की 10 इज लेस दॅन 15 आहे का, आहे. म्हणजे तुमचं कंडिशन ट्रू झाला म्हणजेच काय हा स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार म्हणजे एज प्रिंट झाला. मग हा स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यावरती काय होतो ह्या इफ स्टेटमेंटच्या बाहेर येतोय. मग ह्या इफ स्टेटमेंटमध्ये आपण काय लिहिलोय आणि परत सी ही व्हॅल्यू सी प्रिंट केलेला आहे. मग हा जो स्टेटमेंट आहे हा स्टेटमेंट काय होणार एक्झिक्यूट. मग आउटपुटला काय येणार ए पण प्रिंट होणार आणि सी पण प्रिंट होणार. ओके चला तर नेक्स्ट प्रॉब्लेम आपण बघूया. काय दिलाय बघा की इथं ए ची व्हॅल्यू काय दिला 5 दिला. ए ची व्हॅल्यू काय दिलेला आहे 5 दिलेला आहे. ओके मग आता 5 इक्वल टू 5 आहे का, कंडिशन तर तुमचा ट्रू झाला बरोबर. मग कंडिशन जर तुमचा ट्रू झाला असेल तर पण इथे या स्टेटमेंट इफ स्टेटमेंट मध्ये काहीही लिहिलेलं नाहीये फक्त सेमीकोलन दिलेलं. ओके म्हणजे काही लिहिलेलंच नाहीये म्हणजे काही एक्झिक्यूट होणार नाहीये. ओके मग हा जर स्टेटमेंट
कंडिशन तुमचा ट्रू होता, पण ह्या स्टेटमेंटमध्ये काय लिहिलेलं नाहीये, मग डायरेक्टली काय होणार, बाहेर पडणार. कुठे येणार, जो इफ स्टेटमेंटच्या बाहेर जो स्टेटमेंट लिहिलाय त्या स्टेटमेंटला. म्हणजे इथं आपण काय लिहिलंय, डन लिहिलंय. ओके, मग हा जो व्हॅल्यू आहे तो व्हॅल्यू काय होणार, प्रिंट होणार. मग याचा आउटपुट जो आहे तो काय येणार, डन. ओके, चला नेक्स्ट आपण बघूया. बघा आता इथं आपल्याला काय दिलंय बघा, की इफ साइज ऑफ इंट दिलाय, साइज ऑफ इंट. मग आता साइज ऑफ इंट हा आपल्याला काय देतोय, इंटिजरची साइज रिटर्न देतोय. मग इंटिजरची साइज किती आहे, 4 बाईट. मग 4 हा काय झाला तुमचा, नॉन झिरो एलिमेंट झाला. मग नॉन झिरो एलिमेंट हे ऑलवेज काय असतात, ट्रू असतात. म्हणजे इथं कंडिशन तुमचा काय झाला, ट्रू झाला. ओके, मग कंडिशन ट्रू झाला असेल तर मग हा जो स्टेटमेंट आहे हा स्टेटमेंट काय होतो, एक्झिक्यूट होतो. मग ह्याचा आउटपुट जो आहे तो आउटपुट काय येणार, ट्रू. ओके, चला नेक्स्ट आपण स्टेटमेंट बघूया. बघा आता इथं मगाशीचा जो एक्झाम्पल आपण बघितलेला होता प्रिंटेफचा त्या पद्धतीनं आहे. ओके, बघा व्यवस्थित लक्ष द्या. एक्स इक्वल टू काय 0 आहे. ओके, मग इथे इफ स्टेटमेंट मध्ये काय लिहिलंय की एक्स और प्रिंटेफ ए. ओके, मग आता मला सांगा प्रिंटेफ फंक्शन आपल्याला माहित आहे, हे मेसेज ए हा काय करणार, प्रिंट करणार. मग ए तर आउटपुटला येणारच आहे. मग आता प्रिंटेफ फंक्शन काय करायला लागलं, की आपल्याला जेवढा कॅरेक्टर जो आहे तो प्रिंट केलेला आहे तेवढा रिटर्न देतं. म्हणजेच आता एक्स ची व्हॅल्यू किती होता, 0 होता. येतं मग 0 और आणि हे किती, ए किती आहे, 1 आहे. ओके, मग इथं हा तुमचा काय झाला कंडिशन, हा 0 म्हणजेच काय फॉल्स आणि 1 म्हणजेच काय ट्रू. ओके, हा ऑर ऑपरेटर आहे. एक जरी ट्रू असेल तर आपल्याला काय रिटर्न देतोय, 1 रिटर्न देतोय, अदरवाइज 0 रिटर्न देतोय. म्हणजे कंडिशन इथं तुमचं काय झाला, ट्रू झाला. मग कंडिशन ट्रू झाला की काय प्रिंट होणार आहे, हा स्टेटमेंट काय होतोय, एक्झिक्यूट होतोय. म्हणजे इथं किती प्रिंट होणार, ए आणि बी दोन्ही ही व्हॅल्यू काय होणार, प्रिंट होणार. ओके, चला नेक्स्ट सेम मगासारखंच आहे. ओके, फक्त आता इथं बघा डायरेक्टली सांगतो एक्स ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. इफ मध्ये काय दिलो, एक्स 1 अँड प्रिंटेफ मध्ये काय ए. मग ए प्रिंट होणारच आहे, बरोबर आहे. आणि प्रिंटेफ फंक्शन काय रिटर्न देणार आहे, मला 1 रिटर्न देणार आहे, कारण ए हा फक्त एकच प्रिंट केलाय. मग हा अँड ऑपरेटर आहे. मग अँड ऑपरेटर, मग हा 1 म्हणजेच काय ट्रू, हा 1 म्हणजेच काय ट्रू. मग अँड ऑपरेटर काय करतोय, जर दोन्ही कंडिशन ट्रू असेल तर आपल्याला रिटर्न देतोय काय 1, अदरवाइज काय रिटर्न देतोय, 0 रिटर्न देतोय. ओके, मग इथं काय कंडिशन तुमचं काय झाला, ट्रू झाला. मग कंडिशन जर ट्रू झाला असेल तर इथं काय प्रिंट होणार, ए पण प्रिंट होणार आणि बी पण काय होणार, प्रिंट होणार. ओके, चला नेक्स्ट. आता बघा इथं काय दिलाय आपल्याला, ए ची व्हॅल्यू 5 दिलाय. मग 5 इक्वल टू 5 आहे का, आहे. म्हणजे कंडिशन तुमचं काय झाला, इथं ट्रू झाला. मग ट्रू झाल्यावरती ह्या इफ स्टेटमेंट मध्ये येणार. मग ह्या इफ स्टेटमेंट मध्ये काय लिहिलंय, इफ 0 यानी की काय फॉल्स. म्हणजे हा कंडिशन तुमचा काय झाला, फॉल्स झाला. मग फॉल्स झाल्यावरती कुठे येणार आहे, एल्सिफ ला येणार आहे. मग एल्सिफ मध्ये काय लिहिलंय, 1 याचा अर्थ काय झाला, ट्रू झाला, बरोबर आहे. मग कंडिशन तुमचा काय ट्रू आहे. मग काय प्रिंट होणार, बी ही व्हॅल्यू काय होणार, प्रिंट होणार. ओके, क्लिअर झाला. आता चला नेक्स्ट आपण बघूया. बघा आता इथं आपल्याला काय दिलंय की ए ची व्हॅल्यू काय 0 आहे. मग ए इक्वल टू प्रिंटेफ हाय, बरोबर आहे. मग हाय तर ही व्हॅल्यू काय होणार, प्रिंट होणारच आहे. ओके, आणि रिटर्न काय देणार 2. मग 2 ही व्हॅल्यू सुद्धा काय होणार आहे, प्रिंट होणार आहे. म्हणजे हाय आणि 2 ही व्हॅल्यू काय होणार, प्रिंट होणार. ओके, ऍड. चला नेक्स्ट. आता जो आहे तो काय बघा, ए ची व्हॅल्यू काय दिलाय आपल्याला, 10 दिलेला आहे. 10 इक्वल टू 10 आहे का, कंडिशन इथं तुमचं काय झालं, ट्रू झालेला आहे. मग इथे येणार ए इक्वल टू 0. मग ए इक्वल टू 0 हा असाइनमेंट ऑपरेटर आहे. मग हा तुमचा काय फॉल्स आहे. ओके, हा तुमचा काय फॉल्स आहे. मग फॉल्स असेल तर काय प्रिंट होणार, बी हे व्हॅल्यू काय होणार, प्रिंट होणार. ओके, मग ह्या पद्धतीनं आपण इफ एल्स स्टेटमेंट जे आहेत, इफ एल्स स्टेटमेंटचे सगळे प्रॉब्लेम्स आपण काय बघितलेले आहेत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू.